आपली तिळीची व शेंगदाण्याची चटणी खूपच छान झालेली आहे। कशी बनवली चला बघूया। खानदेशी सुगरण चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। इथं आपण शेंगदाणे चटणी बनवण्याकरता 1 वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत, काही 10-20 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1.5 चमचे मीठ घेतलेलं आहे आणि 6 चमचे आपण चटणी घेतलेली आहे। आणि शेंगदाणे भाजण्याकरता आपल्याकडे अर्धा चमचा तेल हवं आहे। तेल घालून शेंगदाणे भाजल्यामुळे काय होतं, कुटायला पण सोपं जातं आणि चटणी खूप छान लागते। शेंगदाणे भाजण्याकरता मी इथं कढई गरम करायला ठेवली व त्याच्यात शेंगदाणे टाकलेले आहेत आणि तेलही टाकलेलं आहे। आणि आता आपण मीडियम गॅसवर शेंगदाणे व्यवस्थित भाजून घेऊया। सतत शेंगदाणे हलवत राहायचे, नाही तर ते करपून जातील। आता शेंगदाणे आपले भाजले गेलेले आहेत। आता गॅसची फ्लेम आपण एकदम कमी करूया आणि त्याच्यामध्ये आपण जो लसूण घेतलेला आहे ना, तो लसूण टाकून घेऊया आणि फक्त 1 मिनिटभर परतायचं आहे आपल्याला। आणि गॅस आपल्याला बंद करून द्यायचा आहे, त्याच्यामुळे काय होईल की आपली चटणीची चव अजून वाढेल। तुम्ही ही चटणी मिक्सरमध्ये पण करू शकता, पण जर ती खलबत्त्यामध्ये कुटून केली ना तर चवीला खूप छान लागते। शेंगदाणे व लसूण भाजले गेलेले, आता आपण ते एका ताटलीमध्ये काढून घेऊया। आता आपले शेंगदाणे व लसूण थंड झालेले आहेत, आता आपण ते खलबत्त्यामध्ये काढून घेऊया व आपण आता थोडंसं कुटून घेऊया। आता आपण कुटायला सुरुवात करूया। शेंगदाणे व लसूण आधी कुटल्यामुळे काय होतं, व्यवस्थित चटणी एकजीव होते आणि मीठ पण त्याचं व्यवस्थित कालवलं जातं। शेंगदाणे आपल्याला जास्त बारीक कुटायचे नाही आहे, थोडेसे जाडसरच कुटून घ्यायचे आहेत। शेंगदाणे भाजताना आपण थोडंसं तेल वापरलं ना, ते ह्याच्यासाठी की इतके नरम होऊन जातात शेंगदाणे की लगेच कुटले जातात ते। आपले शेंगदाणे आता जाडसर कुटून झालेले आहे, मी तुम्हाला दाखवते। असं कुटून घ्यायचं आपल्याला। आता त्याच्यामध्ये मी चटणी घालून घेते आणि चमच्याने व्यवस्थित खालीवर करून घ्यायचं आहे आणि मग कुटायचं आहे परत आपल्याला। खालीवर केल्यामुळे सगळं व्यवस्थित मिक्स होतं। चटणी खलबत्त्यात कुटल्यामुळे कलरही खूप सुंदर येतो त्याला। आता तुम्हाला मी दाखवते, अशी जाडसर आपल्याला कुटून घ्यायची चटणी। शेंगदाण्याची चटणी कुटून तयार आहे, तुम्ही बघू शकता। अशी जाडसरच आपल्याला ठेवायची, जास्त जर तुम्ही बारीक कुटणार ना तर त्याची चव एवढी छान लागणार नाही। महिनाभर खराब होत नाही। तुम्ही जर बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवणार ना तर त्याचा कलर वगैरे पण तसाच राहतो। आता आपण तिळीची चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत। 1 वाटी मी तीळ घेतलेले आहे, तसंच 1 वाटी मी चटणी घेतलेली आहे व 1.5 चमचे मी मीठ घेतलेलं आहे। ही तीळ मी भाजून घेतलेली आहे, त्याच्यामुळे आता मला भाजायची काही गरज नाही आहे। तिळीची चटणी ही मी एकदम साध्या पद्धतीने बनवत आहे। ही चटणी अशीच खूप छान लागते। प्रथम आपण काय करूया, खलबत्ता घेऊया, त्याच्यामध्ये आता पहिले तीळ कुटून घेऊ आपण। तीळ थोडीशी कुटून घ्यायची, थोडीशी 1 चमचाभर मी तीळ काढून ठेवलेली आहे। पहिले तीळ आपण कुटून घेऊया, जास्त बारीक नाही कुटायची, थोडीशी जाडसरच ठेवायची तीळ पण आपल्याला। चटणी कुटताना सारखी खालीवर करायची, म्हणजे तिथं मीठ चटणी वगैरे सगळं व्यवस्थित मिक्स होतं। आता आपण तिळीमध्ये चटणी टाकूया व चांगलं मिक्स करून घेऊ। ह्या चटण्या बनवण्याकरता आपण जी चटणी वापरणार आहोत ती जास्त तिखट नसावी। आता आपण चटणीमध्ये मीठ टाकून घेऊया आणि परत एकदा कुटून घेऊ। मी जी तीळ काढून ठेवलेली होती ना ती पण त्याच्यामध्ये आता मिक्स करून घेतलेली आहे। आपली चटणी तयार आहे। शेंगदाण्याची व तिळीची चटणी तुम्ही भाकरीबरोबर, भाताबरोबर, पोळीबरोबर कशावरही खाऊ शकता। खानदेशामध्ये या दोन्ही प्रकारच्या चटण्या खाल्ल्या जातात। तिळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असल्यामुळे ते शरीराला खूप चांगले आहे। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज मला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा।